वळत पुढच्या पावसाच्या बातमीकडे जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रात्रीपासूनच मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळालाय। जालना शहरासह जिल्ह्यातील 7ही तालुक्यात मुसळधार पाऊस आहे। पावसानं हजेरी लावलेली असतानाच मंठा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी, माळतोंडी, देवठाणा या सगळ्या गावांना पुराचा फटका बसलाय। तर पांगरी खुर्द गावामध्ये पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। सध्या जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालाय। अधिक माहिती घेऊयात, आमचे जालन्यातनं प्रतिनिधी आहेत लक्ष्मण सोळुंके। लक्ष्मण, हाहाकार माजवलेला आहे जालन्यात पावसानं। प्रज्ञा, आपण बघू शकतो की एकीकडे राज्यात सगळीकडे धोधो पाऊस बरसत होता, मात्र जालन्यावर पावसानं अकृपा केली होती। मात्र आता पुन्हा पावसानं या जालन्यावर कृपा केलेली आहे। आपण बघू शकतो की जालन्यातल्या ज्या मंठा तालुका आहे, या मंठा तालुक्यात काल दुपारनंतर ढगफुटी दृश्य पाऊस या ठिकाणी कोसळल्यामुळे अनेक गावांना या ठिकाणी पुराचा पाण्याचा मोठा फटका बसलेला आहे। आपण बघू शकतो की जे पाटोदा गाव आहे, या गावात सुद्धा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यामुळं आपण बघू शकतो की जालन्यातून अग्निशमन दलाचं पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि अनेक गाव जे आहेत जिथे लघु बंधारे आहेत, जे छोटे तलाव असतात ते तुडुंब भरलेले आहेत। त्यामुळे आपण बघू शकतो की त्या परिसरातल्या जवळपास 240 लोकांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर जो पाऊस सुरू झालेला आहे, तो मध्यरात्री सुद्धा याच स्वरूपात सुरू होता। त्यामुळे आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यातील आता जी नदी आहे, नाले आहे, हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहे। त्यामुळं संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आता, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसानं कालपासून हाहाकार माजवलेला आहे। आपण बघू शकतो की अनेक धरणं जी कोरडी पडली होती जालना जिल्ह्यातली, त्या धरणातही आता पाण्याची आवक यायला सुरू झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र सध्या येत्या काळामध्ये किती पाऊस असेल याचा अंदाज सुद्धा जो आहे तो वर्तवला जात असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।